त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी करावी. रोजच साहेबांबरोबर संध्याकाळी हॅपी जर्नी सर. पहिला चेंडू आहे. रवीचा पहिला चेंडू. रवीला मात्र पहिला चेंडूवरती आसमान दाखवलाय. षटकार. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. च्या विरोधामध्ये शिवशक्ती रीड रेडर्स ही लढत मैदानाच्या आतमध्ये रंगताना आपल्याला पाठीमध्ये. परत एकदा डाव. हा चेंडू अगदी सुरी टाकला गेलेला आहे. षटकारानंतरचा पुढचा चेंडू डॉट जाताना पाहायला मिळतोय. सामना क्रमांक 7वा. सामना क्रमांक स्पर्धेतला 21वा या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. गोलंदाज तयार आहे. परत एकदा राईट आर्म राऊंड द विकेट. परत एकदा समोरच्या बाजूला. यावेळेस एक पल पुढे टाकलं गेलं आणि चेंडू मात्र परत एकदा लॉंग ऑनला खेळलाय. छत्रपतींचा छावा. इथं मिळते 6 धावा. छत्रपतींचा छावा. मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. या दरम्यान चेंडू हातातून सटकलाय. चेंडू पोचला त्यांची मार्चाच्या बाहेर. फरार. चौकार. 4 रन. धाव संख्येचा आकार सीमारेषा भेदून गेलाय. एक अप्रतिम चौकार. शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कदम, एमआरएफ कंपनीचे ऑथराइज्ड टायर रिमोट. धापरक वाढला. संघाची धावसंख्या 16. 16 रन. 16 वरती धापल्या ठिकाणी आपल्याला जो पाहायला मिळतोय. दोन्ही संघांसाठी सामना अतिशय महत्वाचा आहे. परत एकदा पॉईंटच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न. इथे धाव या दरम्यान घेतली गेली नाही. धापराकरती धावसंख्या स्थिर आहे. 16 वरती धापाला 16 रन. इथे विकेट. फलंदाज बाद. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये पहिलं संपलं जाईल. धावसंख्या 16 आहे. 1 गड्याच्या मोबाईलमध्ये. इथे अगदी आपण पाहतोय या क्रिकेटच्या स्पर्धेच्या निमित्ताने उपस्थित असणाऱ्या मान्यवरांमध्ये ज्यांच्या माध्यमातून आम्हाला विवेक भैया कुल्ले चषक जे आम्हाला मिळालेले आहेत. राजमाता जिजाऊ पतसंस्थेचे असणारे चेअरमन आणि टिळक चौक क्रिकेट क्लबचे असणारे संस्थापक आदरणीय अशोक भाऊ लकारे या ठिकाणी उपस्थित आहेत. अशोक भाऊ लकारे साहेबांचे मनापासून स्वागत आहे. स्वराजचे पिताश्री या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि मी वडिलांच्या बाबतीत एक वाक्य नेहमी सांगत असतो की आपण जोपर्यंत लहान असतो तोपर्यंत आपली ओळख आपल्या वडिलांमुळे होत असते, आपल्या आईमुळे होत असते. पण आपण ज्यावेळेस मोठे होतो त्यावेळेस आपल्या आईवडिलांची ओळख ही आपल्यामुळे झाली पाहिजे. हे असं काहीतरी तो कर्तृत्व करणं गरजेचं असतं. अशा प्रकारचं काम, अशा प्रकारचं कर्म करणं सगळ्यात गरजेचं असतं. कुठलंही घर बनत असताना त्या पाठीमागचा बापाचा त्याग काय असतो हे फक्त त्या बापालाच माहिती असतं. नवीन गोलंदाजी मार्कवरती आलाय. गोलंदाजी मार्कवरती रमेश झडेदादा, महाराष्ट्र पोलीस या दरम्यान अगदी आपण पाहतो गोलंदाजी मार्कवरती असणार आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार असेल. क्षेत्ररक्षणात थोडासा बदलाव करण्याचा प्रयत्न. झडेदादा तयार. हलक्या हाताने चेंडू या दरम्यान खेळून काढण्याचा प्रयत्न. धावाची संधी असेल. तयारी इथे नव्हती धाव घेण्याची, परंतु क्षेत्ररक्षक अगदी संत सावध किंवा कासवाच्या मंदगतीने चेंडूवरती येतोय, त्याचा फायदा झाला आणि इथे 1 धाव आली. धाबलक 17.
17 धावा आहेत. या दरम्यानचा चेंडू परफेक्ट यॉर्क, क्लीन बोल्ड, फलंदाज बाद. अमोल थोरात मात्र बाद होताना पाहायला मिळालाय. तर आता अमोल थोराच्या जागेवरती नवीन फलंदाज स्वतः अविनाश पाठक मैदानाच्या आतून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळणार आहे. आपण एक गोष्ट आवर्जून सांगत असतो की श्रीमंत छत्रपती शिवरायांचं जे स्वराज्य निर्माण झालं, हे स्वराज्य निर्माण होण्यापाठीमागे आईचा, राष्ट्रमाता जिजाऊ माँसाहेबांचा खूप मोठा हात आहे. आईचं स्वप्न पूर्ण झालं. पण हे वाक्य तर तितकंच खरं असणार आहे, पण त्याही पुढचं वाक्य आहे, आईने स्वप्न पूर्ण करण्याचा मुलाकडून प्रयत्न केला, पण खरं प्रयत्न होता वडिलांचा होता. स्वप्न वडिलांचं होतं. बिग हिट केलाय, चेंडू हव्यात आहे, जेल झालाय. अविनाश पाठक सुद्धा बाद. फलंदाज बाद झाले ते तीन बाद 17 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. तीन बाद 17 धावा या दरम्यान आपल्याला पाहायला मिळत आहेत. शहाजीराजांचं खरं स्वप्न होतं, कारण 2 वेळेस शहाजीराजांनी बंड पुकारले होते की आपण महाराष्ट्राच्या मातीमध्ये आपल्या स्वतःचं एक स्वराज्य निर्माण करावं. एकदा प्रयत्न केला, असफल झाला, त्यावेळेस मात्र माफी दिली. दुसऱ्यांदा प्रयत्न केला, तोही असफल झाला, आणि त्याच्यानंतर शहाजीराजांना महाराष्ट्रामध्ये ठेवलंच नाही, त्यांना कर्नाटकच्या सोरीवरती पाठवलं. महाराष्ट्रामध्ये शहाजीराजा जर राहिला तर कदाचित आपल्याला अडचणीत आणेल. पण तिथं राहून सुद्धा स्वराज्य निर्माण करण्याचा मानस होता आणि तो मानस पूर्ण झाला. इथे मात्र एक चौकार आलाय, 4 रन. वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय एक अप्रतिम चौकार. शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कदम, MRF कंपनीचे ऑथराइज्ड टायर रिमोल्डिंग प्लॅन. थँक्यू. धाव संख्या 21 आहे. इथे बिग हिट आहे. परत एकदा मात्र चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. शिवरायांची तळपची तलवार, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. चेंडू खूप दूरवरती गेलेला आहे का? सापडलाय. दापलेकर धाव संख्या 27 आहे. आजच्या दिवसभराचा शेवटचा सापडा आहे. इथे बॅटची कड आहे. चेंडू मात्र डीप थर्मॅनला पोहोचलाय. 2 क्षेत्ररक्षक चेंडूच्या पाठवर पाहता पाहता चेंडू सीमारेषेच्या जवळपास आहे. चेंडू अडवलाय. एकच धाव, 3 धावा वाचवल्यात. धावफलकावरती धावसंख्या पुढे जाऊन पोहोचेल. संघाची धावसंख्या 2 षटकांच्या समाप्तीनंतर 3 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 28 धावा धावफलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता मला अजून एक प्रश्न करायचा आहे, कालच्या प्रमाणे आजही, की छोटं बाळ जे आहे, हे छोटं बाळ सर्वाधिक कोणत्या दिवसांमध्ये, कोणत्या कालखंडामध्ये कमी रडतं? छोटं तानं बाळ जन्माला आलेलं बाळ हे कोणत्या कालखंडामध्ये, कोणत्या महिन्यामध्ये सर्वाधिक कमी वेळा रडतं? तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये सुरू. इथे एक धावाली, धावफलकावर धावसंख्या 29. 29 धावा. 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 29 धा
3/29. बिग हिट केलाय, चेंडू मात्र सीमारेषेच्या बाहेर पोहोचलाय. षटकार. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे. शुभम देशमुखच्या बॅट मधून एक षटकार येताना पाहायला मिळाला. परत एकदा बिग हिट, चेंडू हवेत आणि इथे मात्र शरीराच्या साने चेंडू चेंडू अडवताना पाहायला मिळालाय. एकच धाव आहे. चांगलं क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं, कारण शिवशक्ती रीट्रेडर्स संघाला माहिती हा सामना त्यांच्यासाठी किती महत्वाचा आहे. अगोदरचा एक पराभव कदाचित जिव्हारी लागला असेल आणि 36 वरती आपल्या 3 गड्यांच्या मोबाईलमध्ये उत्तर कोणाला सापडलं तर पहा. ओ फुल टॉस आहे, चेंडू हवेत आहे, झेल. इथे मात्र ऑस्ट्रेलियन स्टाईल ने होताना पाहायला मिळालाय. धक्का क्रमांक 4. 'किरण गुंजाळ यांनी घेतलेला एक सूर्यप्रकारचा जेल सोनू गुंजाळ या नावाने फेमस असणारा खेळाडू. नवीन फलंदाज आता सतीश सर मैदानाच्या आतमध्ये. धाबरका धावसंख्या 36 आहे. तिसरं षटक मैदानाच्या आतमध्ये चालू असताना 4 फलंदाज बाद झालेत. धावफलक चांगला आहे, पण विकेट मात्र थांबायला तयार नाही. विकेटवरती कुठला फलंदाज मात्र थांबत नाहीये. एका बाजूने शुभम डाव सावरण्याचा प्रयत्न करतोय, दुसऱ्या बाजूने आता सतीश काय क्रमात करायला आपल्याला पाहिजे. छत्तीस वरती दाबले 4 गाड्यांच्या मोबाईल. हा चेंडू सुरेख होता, यष्टीरक्षकाच्या हातात चेंडू आला नाही. त्या दरम्यान एक सिंगल आली. धाबलक वाढेल 22 रोपणे. धाबलकर धावसंख्या 37 धावा. 37. 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये या ठिकाणी धावफलक 37 लॉस ऑफ 4 विकेट्स. तिसरं षटक अजूनही चालू आहे. 7वा सामना आहे, दिवसभरातला 7वा, स्पर्धेतला 21वा. फुल टॉस हलक्या हाताने चेंडू या दरम्यान ढकलून दिलाय. त्या दरम्यान एक सिंगल घेत स्वतःकडे स्ट्राईक निश्चितपणे ठेवताना पाहायला मिळेल तो शुभम देशमुख. इथे षटक क्रमांक संपलेल्या मैदानाच्या आतमध्ये तिसरं. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धापलकरती धावसंख्या जी आहे 4 बाद 38 धावा धापलकरती पाहायला मिळत आहेत. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. संवाद मोबाईल शॉपी. छोटासा ड्रिंक ब्रेक आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. जगामध्ये सगळ्या गोष्टींना रंग आहे, फक्त एकाच गोष्टीला रंग नाही, ते म्हणजे पाणी. पाणी रे पाणी तेरा रंग कैसा जिसमें मिलाय लगे उस जैसा. माणसाला त्याच्या आयुष्यामध्ये सुद्धा पाण्याप्रमाणे राहता आलं पाहिजे. ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी निश्चितच त्या प्रकारचं काम करणं सगळ्यात गरजेचं असतं. तसं होणं गरजेचं असतं. ज्या आकारामध्ये जाईल त्या आकाराचं होणं सगळ्यात गरजेचं असतं. कारण ग्लासातला पाण्याचा आकार हा ग्लासासारखा असतो, बाटलीतला पाण्याचा आकार हा त्या प्रकारचा असतो. आणि पाणी जे आहे आपण नेहमी पाहतो की नदीचा उगम झाल्यानंतर त्याला बाकीच्या ओढे नाले चिपरापणे मिळाल्यानंतर नदी ही तिची वाट स्वतः बनवत असते. तसं माणसालाही त्याच्या आयुष्यामध्ये स्वतःची वाट त्याला स्वतः निर्माण करावी लागते. आणि आयुष्यामध्ये आपण असं इतकंही खूप नमतं असून अजिबात चालत नाही. नदीप्रमाणे थोडं ॲग्रेसिव्ह पण व्हावं लागतं. महापूर आल्यानंतर ती काय करू शकते हे आपण बऱ्याच वेळा पाहिलेलं आहे. प्रश्नाचं उत्तर अजून आलेलं नाही आहे. कोणता महिना आहे जिथं बाळ सर्वाधिक कमी रडतं? कधी रडतं? फेब्रुवारी.
28 दिवसाचाच महिना असतो ना, बाकी 30 31, म्हणून फेब्रुवारी महिन्यामध्ये बाळ सर्वाधिक कमी रडतं. सोपं आहे. हा 2-3 दिवस कमी भरतात तिथे. या दरम्यानचा चेंडू इथे फॉलोथ्रोमध्ये झेल घेण्याचा प्रयत्न केला गेला होता, झेल झाला नाही. धापराका धावसंख्या जी आहे इथे 39 4 गाड्यांच्या मोबदल्यामध्ये. आमचे ॲडव्होकेट संचिती साहेब आहेत, त्याचबरोबर योगेश तांगडे साहेब आहेत आणि ॲडव्होकेट आतिश शागवन साहेब जे आहेत, हे 2 वकील शेजारी बसलेले. ओ या दरम्यान सतीच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचेल सीमारेषेच्या बाहेर आहे. षटकार आहे. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. 45 वरती दापले या दरम्यान अगदी आपण पाहतोय 4 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. 45 लॉस ऑफ 4 विकेट्स. या दरम्यान परत एकदा आडवा झाडू मारावा त्याप्रमाणे अगदी जोरदार चेंडू झटकलाय. क्षेत्ररक्षक दूरवरती आहे. 1 धाव आली. दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न. 2 धावा आल्यात आणि या 2 धावसंख्येनंतर दापलक 47 वरती जाऊन जे पोहोचतोय. षटक क्रमांक 4 चालू असताना मगाशी अगदी मी ॲडव्होकेट साहेब असताना एक वाक्य सांगितलं गेलं की माणूस वकील केव्हा असतो आणि न्यायाधीश केव्हा असतो. हे वाक्य आपण मगाशी सांगितलं गेलं. इथे चेंडू हवेत. झेल झाला. सतीशला मात्र परतावं लागेल. धक्का क्रमांक धावा आहेत. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये रोहित. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला जो पाहायला मिळणार आहे रोहित गोसावी. मगाशी एक वाक्य आपण ते सांगितलं होतं की माणूस ज्यावेळेस स्वतः चुकीचा असतो त्यावेळेस तो स्वतः वकील बनतो आणि माणूस ज्यावेळेस ज्याच्या समोर असतो समोरच्याची चूक असते त्यावेळेस आपण स्वतः जज होतो, आपण न्यायाधीश होतो. पण चुकीवरून एक किस्सा आहे, कारण आमच्या बऱ्याचशा मित्रांना काही किस्सा ऐकायचा आहे. चुकीवरून एक किस्सा आहे, तो पण तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल. माणूस चुकीचा पुतळा आहे. इथे फाईन लेगला रोहितच्या बॅटमध्ये चेंडू पोहोचला सीमारेषेच्या बाहेर. षटकार. चेरन. छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. या षटकाराच्या रूपाने संघाचा अर्धशतक पूर्ण झाले. 53 रन लॉस ऑफ 5 विकेट. इथे रोहित जसा मैदानाच्या आतमध्ये आला. पहिल्या चिन्हवरती षटकार खेळत त्यांनी आपलं खातं खोललं गेलेलं आहे. सागर ट्रेडिंग कंपनी यांच्या विरोधात शिवशक्ती हा संघ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परत एकदा चेंडू यावेळेस बॅटवरती परफेक्ट मिडल जरी नसला परंतु एक धाव काय रोखू शकत नाहीये. 1 धाव आली. षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये. या दरम्यान 4 संपलं. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धापलक 5 बाद 54 धावा. 5 बाद 54 सागर ट्रेडिंग कंपनी. बावीसच्या निमित्तानं उपस्थित मान्यवर, बक्षीस दाते, खेळाडू तसेच स्पर्धेमध्ये जान आणणाऱ्या क्रिकेट रसिकांचे मनपूर्वक स्वागत, हार्दिक स्वागत. चार षटके या ठिकाणी संपलेले आहेत. 4 षटकांच्या समाप्तीनंतर या ठिकाणी आपण पाहतोय 54 धावा आहेत 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये. या ठिकाणी हा धावफलक निश्चितप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय. थोडीशी बातचीत मैदानाच्या आतमध्ये होताना आपल्याला जी पाहायला मिळते
कोणाच्या हातामध्ये चेंडू द्यायचा मला वाटतं इथे परत एकदा चर्चेनंतर काय फळ येणारे आपल्याला पाहिजे, परंतु विनंती एवढीच असणार आहे शिवशक्ती रेडर्स या संघाला. स्वतः मिलिंद मामा सरोवर खोलवर टप्प्याचा चेंडू इथे डायरेक्ट हिट. पंचाकडे हलकं अपील यात्रा म्हणजे केलं गेलं. अपील इथे पूर्णपणे फेटाळून लावले गेलेलं आहे. फॉलोथ्रो मध्ये चेंडू अगदी सुंदर ते अडवला गेलाय. मिलिंद सरोवर मामा गोलंदाज मार्कवरती आहे. 54 वरती दाबलक. मिलिंद मामा तयार आहे. नॅचरल आउटस्विंग मात्र ज्याच्या चेंडूमध्ये पाहायला मिळते. इथे क्षेत्ररक्षण सुरेख असेल. एक धाव आली. धाबलक एकडे पुढे जाईल. धाबलक धावसंख्या जी आहे ती इथे 5वं षटक चालू असताना 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 55 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. प्रथमतः फलंदाजी करता असताना सागर ट्रेडिंग कंपनी. शांत प्रकारचं वातावरण आहे. वातावरण इथे कशा प्रकारे अशांत केलं जाणार आहे आणि अशांत करायचं असेल तर एक मोठमोठी फटके खेळावे लागतील, त्याशिवाय हे वातावरण अशांत होणार नाही. आज या स्पर्धेचा 3रा दिवस आहे. उद्या 4था दिवस असेल आणि 5व्या दिवशी संडेला 17 तारखेला या क्रिकेटच्या स्पर्धेची सांगता निश्चितप्रमाणे जी असणार आहे. परंतु रविवारी कोणते 4 संघ हे बक्षीस फेरीमध्ये असणार आहेत ते आपल्याला उद्याचा दिवस संपल्यानंतरच कळणार आहे. धाबलक धावसंख्या 56 5 गाड्यांच्या मोबाईलला 5वं षटक चालू असताना 3 चेंडू आतापर्यंत मिलिंद सरोवरने टाकले. 2च धावा खर्च केलेल्या आहेत. या दरम्यानचा चेंडू सुरेख आहे. इथे चेंडू त्या बॅटवरती येत नाहीये. रोहित गोसावी या ठिकाणी अगदी आपण पाहतोय ज्याने पहिल्या चेंडूवरती षटकार खेळला होता. 6 धावसंख्या ज्याने आपलं खातं खोललं होतं. आता त्याची वैयक्तिक धावसंख्या 5 चेंडूमध्ये 8 आहे. शुभम 6 चेंडू 11 वरती नाबाद आहे. आणि पुढचा चेंडू रोहितने लॉंगनला पाठवल्या सीमारेषेच्या बाहेर. षटकाराच्या रूपाने धाबलक वाढेल. संघाची धावसंख्या 62 5 बाद 62 धावा. 5व्या षटकातला अजून एक चेंडू यायचा जो बाकी आहे. चेंडू खूप दूरवरती पोहोचला गेलाय. तोही मैदानाच्या आतमध्ये दरम्यान अगदी येईलच. धाबलक धावसंख्या झटपट वाढण्याचा प्रयत्न रोहितच्या बॅटमधून जो केला जातोय, कारण रोहितला माहिती आहे इथे जर धावा नाही बनवल्या तर त्याच्यावरती प्रेशर राहील गोलंदाजीच्या वेळेस, कारण तो गोलंदाजी सुद्धा करतो. रोहित गोसावी परत एकदा वेगेट फ्लायटेड खेळलेला हा फटका आहे. चेंडू सीमारेषेच्या बाहेर आहे. 1/4 रन चौकार आहे. हा मारलाय चौका. युवा उद्योजक शुभम भाऊ गायकवाड यांचा सनसनीत चौकार. षटकांच्या समाप्तीनंतर 5 गाड्यांच्या मोबाईलमध्ये 66 धावा या दरम्यान ज्या बनवल्या गेलेल्या आहेत. आता शेवटचं षटक कोणाच्या हातामध्ये दिले जाते ते आपल्याला पाहिजे. माणूस हा चुकींचा पुतळा आहे आणि नेहमी आपण कोणतंही काम केलं की लोक आपल्याला नेहमी म्हणतात तू इथं चुकला, तू तिथं चुकला. या गोष्टी नेहमी आपल्याला पाहायला मिळत आहेत. पण एक किस्सा त्यावर निश्चितप्रमाणे सांगेल की एक चित्रकार होता आणि त्या चित्रकाराने एक सुंदर असं चित्र शिकण्याचं कामकाज केलं गेलं त्याच्या गुरुकडून. खूप वर्षानंतर गुरुकडून ती विद्या प्राप्त झाली. ती विद्या प्राप्त झाल्यानंतर एक त्यांनी छानसं चित्र बनवलं आणि तेच बनवलेलं चित्र त्याने एका चौकामध्ये चिटकून टाकलं आणि ते चिटकवलेलं चित्र त्याच्या खाली एक वाक्य लिहिलं गेलं की या चित्रामध्ये जर तुम्हाला काही चुका जर आढळून आल्या तर मला ह्या चुका या शेजारी असणाऱ्या बॉक्समध्ये तुम्ही टाकून द्या, म्हणजे मला माझ्या चुका कळतील, कारण मी एक नवीन चित्रकार आहे. इथे चेंडू हवेत आहे. जेल झाला. फलंदाज बाद.
बाद 66 धावा. आता नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये राजाभाऊ मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाला. राजाभाऊ आवारे त्यांच्या माध्यमातून एक सुंदर अशी खेळपट्टी बनवण्यात आलेली आहे. तो राजाभाऊ मैदानाच्या आतमध्ये आहे. शेवटच्या षटकातले काही चेंडू रोहित गोसावी 7 चेंडूमध्ये त्याने 18 धावा बनवल्या, जो नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे. इथे राजाभाऊ आवारे मैदानाच्या आतमध्ये काय करमात करायले. 6वे षटक चालू झाले. 6 फलंदाज बाद झालेत. 66 धावा धाव फलकावरती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा चेंडू अतिशय सुरेख अचूक टप्प्याचा मारा निश्चितप्रमाणे आपल्याला जो पाहायला मिळालाय. इथे चेंडू मात्र पॉइंटला. तिथे एक धाव येणार आहे. धाबलक इकडे पुढे जाईल. धाबलका धावा संख्या 67 धावा 6 गड्यांच्या मोबाईलमध्ये. राजाभाऊ मैदानाच्या आतमध्ये खेळत असताना ज्या राजाभाऊने स्वतः खेळपट्टी बनवलेली आहे त्याच खेळपट्टीवरती स्वतःला खेळायला किती अडचण आहे पहा. सोपं नाहीये इथे खेळ. हा चेंडू अतिशय सुरेख चेंडू डॉट. आणि हीच परिस्थिती होती 2 वर्षांपूर्वी ज्यावेळेस कोरोना भारतामध्ये आला, कोविडचा रुग्ण सापडला गेला, त्यावेळेस आपल्या पोलीस दलातील काही कर्तव्यदक्ष अधिकारी नेहमी म्हणायचे घरामध्ये बसा, घरामध्ये बसा. माणूस घरामध्ये बसत नव्हता. अरे अख्खा आयुष्य घालवतो घर बांधण्यासाठी, त्या घरामध्ये माणसाला बसायला वेळ नव्हता. आयुष्य घालवलं घर बांधण्यासाठी, त्या घरात माणूस बसत नव्हता. ही मोठी शोकांतिका होती. इथे बिग हिट आहे. चेंडू हवेत आहे आणि तिथे क्षेत्ररक्षक चेंडू खाली पोहोचलाय. फलंदाज बाद आहे. रोहित बाद झालाय, तर रोहितच्या जागेवरती आता नवीन फलंदाज आपल्याला पाहायला मिळणार आहे. इथे अक्षय गायकवाड जो ट्रायकला असणार आहे. 6व्या षटकातील अगदी शेवटचा चेंडू आहे. 7 बाद 67 धावा या ठिकाणी आपल्याला ज्या पाहायला मिळत आहेत. पहिल्या क्रमांकाला जे बक्षीस आहे 55,555, द्वितीय क्रमांकासाठी 44,444, तिसऱ्या क्रमांकाला 33,333, चतुर्थ क्रमांक 22,222 ही बक्षीस आहेत या स्पर्धेमध्ये. या 4ही क्रमांकासाठी एकूण रक्कम जर आपण पाहिली तर ती आहे 1,55,554 रुपये आपण पहिल्या 4 क्रमांकासाठी देणार आहोत. बिगिट करण्याचा प्रयत्न आहे. गॅपमध्ये चेंडू खेळला आहे. क्षेत्ररक्षक तैनात असेल. मिलिंद मामा चेंडू कव्हर करेल. फिकी अतिशय सुरेख आहे आणि फलंदाज बाद आहे. जेवणाचा योग येतो. साहेबांची सल्ला मसलत केलं. साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही माझ्या वयात असताना काय करत होते? साहेब म्हणले, काय करत होतो? कारखान्याची उभारणी चालू होती म्हणे. 30-32 वयाचा असताना कारखान्याची उभारणी करत होतो. मनात विचार आला, आपणही साहेबांचे नातू आहोत, लात मारून तिथून पाणी काढू, आपणही नवीन संस्था उभारावी. म्हणून विचार केला, एक्सपोर्ट हाऊस चालू केला. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी करावी. रोजच साहेबांबरोबर संध्याकाळी जेवणाचा सत्यम
निःशब्दं पगिली मुक्कलौतुन्न भीकरदृश्यम् अललकसिनतडि अलकडि आग्रह तेजमयि रूपदाल्चिन सत्यम् आग्रहप्राणपरायण दीक्षा पर्वम् अहो आरम्भम् अधिगोचर निःशब्दं पगिली मुक्कलौतुन्न भीकरदृश्यम् फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्यारामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्यारामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी तुम्ही ठरवलंत ना तरी खूप आहे. एकच माणूस. प्रत्येक जण फार मोठा समाजसेवक नाही होऊ शकत, पण आपल्या अखत्यारामधल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण सहजपणे करू शकतो आणि त्या कराव्यात. निदान आयुष्यामध्ये एका माणसाला तरी मी पुढे नेण्याचा प्रयत्न करेन, एवढं जरी. योग येतो. साहेबांची सल्लामसलत केलं. साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही माझ्या वयात असताना काय करत होते? साहेब म्हणले, काय करत होतो? कारखान्याची उभारणी चालू होती म्हणे. 30-32 वयाचा असताना कारखान्याची उभारणी करत होतो. मनात विचार आला, आपणही साहेबांचे नातू आहोत, लात मारून तिथून पाणी काढू, आपणही नवीन संस्था उभारावी. म्हणून विचार केला, एक्सपोर्ट हाऊस चालू केला. त्याचप्रमाणे फूड प्रोसेसिंग इंडस्ट्री उभी करावी. रोजच साहेबांबरोबर संध्याकाळी जेवणाचा योग येतो. साहेबांची सल्लामसलत केलं. साहेबांना विचारलं, साहेब तुम्ही माझ्या वयात असताना काय करत होते? साहेब म्हणले, काय करत होतो? कारखान्याची उभारणी चालू होती म्हणे. 30 निःशब्दं पगिली मुक्कलौतुन्न भीकरदृश्यम् अललकसिनतडि अलकडि आग्रह तेजमयि रूपदाल्चिन सत्यम् आग्रहप्राणपरायण दीक्षा पर्वम् अहो आरम्भम् अधिगोचर निःशब्दं पगिली मुक्कलौतुन्न भीकरदृश्यम् अललकसिनतडि अलकडि आग्रह तेजमयि रूपदाल्चिन सत्यम् आग्रहप्राणपरायण दीक्षा पर्वम् अहो आरम्भम् अधिगोचर निःशब्दं पगिली मुक्कलौतुन्न भीकरदृश्यम् अललकसिनतडि अलकडि आग्रह तेजमयि रूपदाल्चिन सत्यम् आग्रहप्राणपरायण दीक्षा पर्वम् अहो आरम्भम् अधिगोचर निःशब्दं पगिली मुक्कलौतुन्न भीकरदृश्यम् अललकसिनतडि. त्यावेळेस माणसाच्या तोंडातून आई ग नाही निघत, बाप रे निघत. म्हणजे तो घराचा खरोखर बापच असतो. बाप तो बापच. राष्ट्रमाता जिजाऊ पतसंस्थेचे आमचे आणि आमच्या ह्या स्पर्धेचे मार्गदर्शक अशोक भाऊ लकारे या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या उपस्थितीनं या सर्व गोष्टीला वाचा फुटलेली आहे. तो पहली गेंद सुनील मुलेकर ने खेल दिया है. 6 रन के साथ अपना और अपनी टीम का खाता खोला है. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार. असं बघितलं गेलं आहे सुनील मुळेकर हा आक्रमक फलंदाज. सलग तिसरा असा सामना आहे सुनीलचा का त्यांनी पहिल्याच चेंडूवरती षटकार मारून आपला आणि आपल्या संघाचं खातं उघडलेलं आहे. दुसऱ्या चेंडूवर देखील षटकार आणि ह्या षटकारानं धावसंख्या जाऊन पोहोचती ती 12 धावा. छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा. साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार.
धावा झालेल्या आहेत. सुनील मुळेकर शिवशक्ती रिटेलर्सचा आघाडीचा फलंदाज आणि त्याच्याबरोबर असणारा सोनू गुंजाळ. गेंद को लगातार हवा में लहरा रही है गेंद. हवाई यात्रा और हवा के साथ बातें करती हुई गेंद सीमा रेखा के बाहर. लगातार तीसरा छक्का. सनसनीत चौकार. सुनील मुलेकर काफी जल्दबाजी में है. पावर प्ले का फायदा उठाने का उनका प्रयास. लगातार दूसरा चौका. वाढला धाव संख्येचा आकार. सीमारेषा भेदून गेलाय एक अप्रतिम चौकार. शिवशक्ती रिट्रेडर्स प्रोप्रायटर साई प्रसाद कदम MRF कंपनीचे ऑथराइज्ड टायर रिमूव्ह. ज्यांचं विज्ञापन आपण ऐकत आहात त्यांचाच संघ या ठिकाणी फलंदाजी करतो आहे. शुभम देशमुखने त्या ठिकाणी झेल घेतलेला आहे. फलंदाज सुनील मुळेकर बाद होताना, परंतु जाता जाता पंचांना त्या ठिकाणी इशारा करून सांगतोय सुनील की चेंडू खांद्याला बहुधा लागला असावा असं सुनीलला वाटतंय. परंतु अंपायर अतिशय सही जगह पर खड़े हैं. सतीश सर और सागर ट्रेडिंग कॉर्पोरेशन को मिलती हुई पहली सफलता. सागर शाह यांचा मालकीचा हा संघ. सागर शहाने एक संघ तर घेतलाच आहे विवेक भैया कोल्हे चषकमध्ये, परंतु एक भरीव कामगिरी त्यांच्याकडनं केली जात आहे. चतुर्थ पारितोषिक 22,222 रुपये सागर ट्रेडिंग सागर भाऊ शाह यांच्याकडनं असणार आहे. और जो नए बल्लेबाज जा रहे बल्लेबाजी करने के लिए, मुझे नहीं लगता कि वे किसी जान पहचान के मोहताज है. आप सभी लोग उनको भली भांति अच्छी तरीके से जानते हैं. एक ऐसा बल्लेबाज, एक ऑलराउंडर खिलाड़ी हमारे कोपरगांव का सचिन लकारे. और वैसे भी सचिन, ये नाम क्रिकेट के विश्व में कौन नहीं जानता. पहला ओवर पूरा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. संवाद मोबाईल शॉपी प्रोप्रायटर नंदकुमार गायकवाड पाटील, मार्केट यार्ड समोर कोपरगाव यांकडून ओहोर संपली. गेलेले आहेत. येणाऱ्या 5 षटकांमध्ये म्हणजे 30 चेंडूंवरती हा सामना जिंकण्यासाठी पाहिजे त्या 49 धावा. दोन्ही संघांसाठी हा सामना फार महत्त्वाचा असणार आहे. उद्या बहुधा अशा वेळेपर्यंत आपल्याला कळणार है ये लीग स्टेज खत्म होने वाला है, फिर हम सुपर 4 में चले जाएंगे. वो कौन से 4 टीमें रहेगी उसके लिए हमें कल शाम तक इंतजार करना होगा. पहली गेंद फुल टच बनाकर सोनू ने खेला है. ऑन साइड में गेंद जा रही है. लॉन्ग ऑन की दिशा में जब की गेंद को रोका जाता. 1 रन पूरा किया और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल 21 रन. ये पहला रन है सोनू गुंजाल का. मैं खास शुक्रिया अदा करना चाहूँगा विवेक भैया कोल्हे, जिनके कारण ये टिळक चौक प्रीमियर लीग खेली जा रही है. युवा नेते, चेअरमन आयुधिक वसत कोपरगाव, त्याचप्रमाणे संचालक अहमदनगर जिल्हा सहकारी बँक,
संस्थापक अध्यक्ष संजीवनी युवा प्रतिष्ठान आणि तसेच तज्ञ संचालक सहकार महऋषी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखाना. अगदी कमी वयामध्ये फार मोठी मोठी जबाबदारी विवेक भैयांवरती आहे, पण अतिशय चोख रीतीने त्या ठिकाणी आपली जबाबदारी आणि जिम्मेदारी लेकिन एक कलात्मक स्ट्रोक जानबूझकर हवा में खेला हुआ स्ट्रोक. सचिन जानते हैं कि फील्ड की पाबंदी है, ये दूसरा ओवर है, फील्डर काफी दूर खड़े हैं, जानबूझकर हवा में खेला हुआ 30 गज दायरे के बाहर 2 रन. 2 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल 23 रन. युवकांचं आशास्थान आणि विवेक भैयांच्या बाबतीत मी नेहमी सांगत असतो, ऑफ स्टंप के काफी बाहर वाइड का इशारा रहा है अंपायर सोहेल पठान का, तो अतिरिक्त रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 24 रन. आपला माणूस हक्काचा माणूस म्हणजेच विवेक भैया कोल्हे और खूबसूरत कवर ड्राइव, लेकिन इतने अच्छे स्ट्रोक के लिए 2 रन मिल रहे हैं. लेकिन देखने लायक स्ट्रोक था, अगदी डोळ्याचं पारणं फेडणारा असा हा फटका म्हणता येईल. 2 रन, पिछली 2 गेंदों पर 2-2 रन बनाए गए हैं. 26 रन. महेश शिंदे और वाह भाई वाह, अप्रतिम सुरेख फटके और बिल्कुल क्रिकेटिंग हिसाब से, लेकिन शायद यहां पर नजर लग गई सचिन को. प्रत्येक संघाला एकमेकाविरुद्ध एक सामना खेळायचा आहे. त्या अनुषंगाने प्रत्येक संघाला 7 सामने खेळायला मिळणार आहे. बड़े ही शांतिपूर्ण तरीके से इस क्रिकेट का आनंद लिया जा रहा है. हालांकि समझा जा सकता है कि YouTube लाइव होने के कारण दर्शकों की संख्या इस मैदान पर पहले दिन से थोड़ी सी कम नजर आ रही है और YouTube के जरिए ये जो सीधा प्रसारण किया जा रहा है इस विवेक भैया कोल्हे चषक TCPL का, उसके लिए मैं खास शुक्रिया अदा करना चाहूँगा tenniscricket.in के आमचे संतोष नानेकर, आमचे कॅमेरामॅन रोहित, त्याचबरोबर टेक्निशियन नील आणि सूरज फटांगरे, या तिघांची टीम आहे. षटक संपतंय. 2 षटकाच्या समाप्तीनंतर 32 धावा बनवल्या गेलेल्या आहेत आणि बनवायच्या आहेत त्या 68 धावा. 24 चेंडू 37 धावा. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. शक्तिशाली संघांमध्ये धावांची शर्यत जुंपली. 6 चेंडूंचा डाव होऊन ही पहा ओहोर संपली. संवाद मोबाईल शॉपी, प्रोप्रायटर नंदकुमार गायकवाड पाटील, मार्केट यार्ड समोर कोपरगाव यांकडून ओहोर संपली. मिलिंद मामा, शेर चाहे कितना बूढ़ा क्यों ना हो, शिकार करना नहीं छोड़ता है. तो मिलिंद मामा को यहाँ पर
गेंद की शिकार करनी होगी। और वैसे भी शेर चाहे कितना बूढ़ा क्यों ना, वो कभी घास नहीं खाता। 24 चेंडू 37 धावा। सतीश सर खुद का दूसरा और अंतिम ओवर, अविनाश पाठक फील्ड सजा रहे हैं। गेंदबाज के पास गए हैं, शायद किस जगह पर किस फील्डर को रखा जाए, क्योंकि पावर प्ले पूरा हुआ है और उसके चलते यहाँ हाँ आ 24 चेंडू 37 धावा। अविनाश पाठक अपने फील्ड सजाने के बाद गेंदबाज सतीश तैयार है, ऑन साइड में ढकेला है। 1 रन पूरा किया जा रहा है बाएं हाथ के बल्लेबाज मिलिंद सरोवर द्वारा। वाकई में हमारे दोनों अंपायर सोहेल पठान और चैतन्य खोलगड़े, मेरे साथ में मेरे स्कोरर कृष्णा सुराशे, मयूर भालेराव और गौरव निकोले, वाकई में इस मुश्किल काम को बड़ी ही खूबी के साथ अंजाम दे रहे हैं। मैं अक्सर कहता हूं दोस्तों, हालांकि सतीश बहुत अच्छी गेंद थी, हालांकि ऑन साइड में खेलने का इरादा था सोनू गुंजाल का। 1 रन का इजाफा, 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल 34 रन। विजयराव वाजे, माजी उपनगर अध्यक्ष कोपरगाव नगरपालिका यांच्याकडनं 44,444 रुपये पारितोषिक असणार आहे। घूमकर खेलने का इरादा, मिडल और लेग स्टंप पर थी ये गेंद, बल्ला पहले गया, बाद में गेंद आई, रन की कोई गुंजाइश नहीं, स्कोर वहीं पर रुकता हुआ कुल 34 रन। गजर ने किया है इशारा, घड़ी भर का खेल है सारा। थोड़ी देर के बाद यहाँ ये क्रिकेट खत्म हो जाएगा, आप लोगों से विदाई लेनी पड़ेगी। लेकिन दोस्तों, वाकई में आप लोगों के कारण या इस केबीपी के मैदान की वेग भैया कोले चषक टीसीपीएल की निश्चित रूप से शोभा बढ़ रही है। आप लोगों के बिना ये सब कुछ अधूरा है। ऑफ स्टंप के बाहर करीबी मामला था, आखिरी समय तक सोनू गुंजाल ने गेंद को देखा, फिर गेंद को रास्ता दिया विकेट कीपर गोविंद के हाथों में जाने के लिए, खेलने रोहित के हाथों में खेलने के लिए मुनासिब नहीं समझा और हेलीकॉप्टर उड़ाया और ऐसा उड़ाया कि 6 रन। छत्रपतींचा छावा, मिळाल्या 6 धावा। साई संकेत मोबाईल शॉपिंग व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार। चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 28 धावा, बनवायच्या त्या 68 धावा, एकूण बनवल्या गेल्या त्या 41 धावा, म्हणजे अजूनही येणाऱ्या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे त्या 28 धावा। बहुत अच्छा प्रयास हमारे आयोजक तिलक चौक क्रिकेट क्लब की ओर से किया गया है। आज इस प्रतियोगिता का ये 3रा दिन है। धन्यवाद मित्रा, फार छान मोठं आणि पुण्याचं काम केलेलं आहे आपण। पानी यहाँ हमारे कमेंट्री बॉक्स में पहुंचाया गया है, जल है तो कल है, आणि तसंही उन्हाळा आहे, पाण्याची फार गरज आहे। आणि गोलंदाजी मार्कवरती आपल्याला बघायला मिळणार आहे तो प्रवीण गावडे। 18 चेंडू 38 धावा, मिलिंद 28 धावा। मिलिंद मामा शायद आज थोड़े हड़बड़ाहट में नजर आ रहे। 17 चेंडू
28 धावा। 2 दिन के मुकाबले में आज बहुत सारे दर्शक इस मैदान पर और शिकारी ने यहां पर शिकार करना शुरू किया है। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार। स्टँड अँड डिलिव्हर्ड 47 धावा। अतिशय चांगल्या पद्धतीने ह्या मैदानाला सजवलं गेलं आहे आमच्या आयोजकांकडनं। लेकिन यहाँ पर जोखिम उठा रहे दोनों भी बल्लेबाज। अपने घर में सुरक्षित है सोनू गुंजाल, लेकिन खतरे से खाली नहीं था ये रन और 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ कुल 48 रन। कितने लोग हमारे साथ चल रहे हैं यूट्यूब पर, मैं ये आंकड़ा जानना चाहूँगा। और ये हमारा विवेक भैया कोले चषक और TCPL पूरी दुनिया को बता रहा है कि हम भी किसी से कम नहीं हैं। हमारे कोपरगांव में बहुत क्रिकेट शेष है और इसी के कारण हमारा कोपरगांव विशेष है। 1 रन के साथ स्कोर आगे बढ़ता हुआ 49 रन। सूरज 4480 या ठिकाणी लोग हमारे साथ यूट्यूब पर चल रहे हैं। ये हमारे आयोजकों की जीत है, तिलक चौक क्रिकेट क्लब की जीत है, विवेक भैया कोले चषक की जीत है और TCPL की जीत है, पूरे कोपरगांव की जीत है। और मिलिंद मामा मानो बल्ला नहीं गुणी। छत्रपतींचा छावा मिळाल्या 6 धावा। साई संकेत मोबाईल शॉपी व इलेक्ट्रॉनिक्स प्रोप्रायटर संकेत पारखे, येवला रोड इरिगेशन गेट समोर कोपरगाव यांचा गगनभेदी षटकार। बारा चेंडू आणि येणाऱ्या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी पाहिजे त्या 14 धावा। ऐसा लग रहा है मिलिंद मामा के हाथ में बैट नहीं बल्कि तलवार नजर आ रही है। आणि मला आठवत है एक मिलिंद मामा और दूसरे शेलार मामा। मनोज बरोबर आहे। हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेमध्ये छत्रपति शिवरायांना ज्या मावळ्यांनी साथ दिली, लेकिन यहाँ रोहित गोसावी द्वारा अपील की जा रही है और बल्लेबाज सोनू को मैदान छोड़ना पड़ रहा है। रवी भुजबळ नवीन फलंदाज असणार आहे। आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचा पुन्हा एकदा आमचे टिळक चौक क्रिकेट क्लब, त्याचप्रमाणे विवेक भैया कोले मित्र परिवार, आमचा समालोचन कक्ष, या सर्वांच्या वतीनं आपलं अगदी मनापासून मनापर्यंत स्वागत आणि धन्यवाद। बहुत ही अच्छी गेंद थी। शुभम देशमुख विकेटों के पीछे काफी चौकन्ने हैं। इस बार भी उनको ऐसा लग रहा है कि गेंद ने बल्ले का बाहरी किनारा लिया, लेकिन दोनों अंपायर्स के ऊपर इसका कुछ असर नहीं। बहुत अच्छा ओवर है, 2 गेंदें जिसके ऊपर रन नहीं बना है, उसके चलते जो गेंद और रनों के बीच में जो फासला है वो फासला बढ़ता हुआ। 10 चेंडू 14 धावा।
हल्के से ऑफ साइड में खेला है, डीप एक्स्ट्रा कवर की तरफ गेंद आ रही है, हालांकि बिल्कुल चट्टान की तरह सीमा रेखा और गेंद के बीच में खड़े हैं यहाँ पर फील्डर, लेकिन तब तक 2 रन पूरे किए गए हैं। मिलिंद मामा के फिटनेस की तारीफ करना चाहूंगा और खास करके विकेटों के बीच में दौड़ वाकई में बहुत अच्छे। 57 धावा, आणखीन 9 चेंडू शिल्लक आहेत, बनवायच्या त्या 12 धावा। गेंद हवा में है, फील्डर काफी दूर थे लेकिन बहुत अच्छा सोच फील्डर की। हालांकि फील्डर द्विधा मनस्थिति में थे कि कैच पूरा किया जाए या गेंद को रोका जाए, अंततः अपने शरीर के साथ गेंद को रोका है। 1 रन, एक रन यहाँ अहमियत रखता है, एक रन बहुत जरूरी है। और वैसे भी मैं अक्सर कहता हूं दोस्तों कि एक जो रन होते हैं बूंद बूंद से सागर बनता है। ओव्हर किया जा रहा है, गेंदबाज शुभम अवताडे, पोहेगावचा असणारा हा माणूस खेळाडू। आणि पोहेगाव म्हटल्यानंतर मला आठवते हे आपल्या कोपरगाव तालुक्याला पोहेगाव ह्या गावानं 2 आमदार दिलेले आहेत, स्वर्गीय किबी दादा रोहमारे आणि स्वर्गीय दादा शाहजी रोहमारे। 2 रन पूरे किए गए हैं। वाकई में बहुत अच्छा तालमेल दोनों बल्लेबाजों के बीच में, आंखों ही आंखों में इशारा, रन लेने का बहाना, 1 रन को 2 रनों में तब्दील कर रहे हैं। बहुत अच्छी रणनीति, इसी प्रकार की सोच होनी चाहिए, इसी प्रकार का अप्रोच होना चाहिए और इससे पता चलता है कि जीत के लिए कितने पैसे हैं। अभी भी 7 गेंदें बची है। शुभम ऑन साइड में एक ताकतवर खेल, 2 फील्डर के बीच में, शुभम के लिए, शुभम करोति कल्याणम, गेंद का कल्याण हुआ है, 4 रन मिले हैं। कल्याण हुआ है सागर, वाढला धाव संख्येचा आकार, सीमारेषा भेदून गेलाय एक अप्रतिम चौकार। शिवशक्ती रिट्रेडर्स, प्रोप्रायटर साई प्रसाद करम, एमआरएफ कंपनीचे ऑथराइज्ड टायर रिमोल्डिंग प्लांट, नगर मनमाड रोड यांचा सनसनीत चौकार। धन्यवाद। या चौकारानं 6 चेंडू 5 धावा। चेंडू आणि धावांमध्ये जे अंतर होतं या चौकारानं कमी करण्यात आलेलं आहे, परंतु आणखीनही 6 चेंडूंवरती 5 धावा बनवायच्या आहेत त्या शिवशक्ती रिट्रेडर्स या संघाला। साई कदम यांचा असणारा हा संघ गोलंदाजी करतो येतो सागर ट्रेडिंग कोऑपरेशन, सागर शहा यांच्या मालकीचा हा संघ। एका षटकारासाठी या ठिकाणी पारितोषिक आलेलं आहे। आकाश कर्डिले यांच्याकडनं 101 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे। धन्यवाद आकाश। 5 चेंडू 5 धावा। समजू शकतो मनोज, दिवसभराचा थकवा आणि संध्याकाळ म्हटल्यानंतर प्रत्येकाला आपल्या परिवारासमवेत राहावा असं वाटतं और दिन भर खाबो ढूंढने के बाद पंछी भी अपने घोंसलों में आ जाते हैं। सुबह का भूला शाम को अगर घर आ जाता है तो उसको भूला नहीं कहते हैं। 5 चेंडू 5 धावा। षटकारासाठी पारितोषिक आहे 101 रुपयाचं। धीरे धीरे हमारी परिचय भी लंबी होती जा रही है। सूरज पूर्व से होकर पश्चिम की डूबने की दिशा में जा रहा है। डीप स्क्वायर लेग की दिशा में गेंद को रोका जा रहा है। 4 चेंडू 4 धावा। धीरे धीरे
बल्लेबाज और शिव शक्ति रिट्रेडर्स के समर्थक और बल्लेबाजों के साथ में धीरे धीरे दिल की धड़कनें तेज होती जा रही है। एक ऐसा मैच, इसी प्रकार का मैच देखने के लिए दर्शक मैदान पर आते हैं और इस बात के लिए मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा विवेक भैया कोल्हे और टिळक क्रिकेट क्लब कोपरगांव। रोहित, लेकिन सामने मिलिंद मामा है, गेंद को हवा में खेला गया है, शुभम देशमुख ने कैच पूरा किया है। तीन चेंडू आणि जिंकण्यासाठी पाहिजे त्या 4 धावा। जे चौकारानं अंतर कमी केलं गेलं होतं, परंतु रोहित तो शेवटचं षटक टाकतोय सागर ट्रेडिंग कॉर्पोरेशन संघाच्या वतीनं। आतापर्यंत 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव खर्च केलेली आहे आणि त्या कारणानं या सामन्याची रंगत वाढलेली आहे। हाँ, अगर ये मैच टाई हो जाता है तो सुपर ओवर के जरिए इसका फैसला दिया जाएगा, लेकिन आकाश एक भी मैच अब तक टाई नहीं हुआ है, तीसरा दिन है। हमने कोपरगांव प्रीमियर लीग में एक टाई मैच देखा था, इस प्रतियोगिता में एक आदर्श शतक हमने देखा है और हैट्रिक भी विकी काकड़ की ओर से हमने देखी है। अंदर आती गेंद को हालांकि हल्के से खेला, अपने फॉलो में रोकने का प्रयास किया, गेंदबाज के साथ टकराने के बाद अविनाश के हाथों में आ गए है। रन पूरा किया गया है और 2 गेंदे 3 रन। एक आटी तटीचा सामना, कड़ा संघर्ष, गेंद और बल्ले के बीच में एक संघर्षमय मुकाबला, एक कांटे की टक्कर। उल्टा बनाकर हालांकि 2 फील्डर के बीच में गेंद जा रही है। हालांकि ये मैच शिवशक्ती रिट्रेडर्स संघाने जिंकलेला आहे। वाढला धाव